विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रॅपेझियम समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे याचा आपण फॉर्म्युला तयार करणार आहोत। आपण उदाहरणादाखल क्वाड्रिलेटरल ABCD हा एक समलंब चौकोन घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की समलंब चौकोनाच्या दोन बाजू समांतर असतात। या चौकोनामध्ये बाजू AB आणि बाजू DC आर पॅरलल टू ईच अदर आणि या दोन समांतर बाजूंमधून आपण काय काढले AP आणि BQ हे दोन लंब बाजू DC वर आपण टाकलेले आहे। यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, हा एक त्रिकोण मिळाला, हा दुसरा त्रिकोण मिळाला आणि हा एक ABQP हा आयत मिळालेला आहे। मग आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल हा ADP प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABQP प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हा ट्रायंगल BQC। आता आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळ सूत्र माहित आहे, याला आपण हाईट म्हणू, H। आता एरिया ऑफ ट्रायंगल ADQ, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल? 1/2 इनटू बेस इनटू हाईट। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपल्याला ज्ञात आहे। त्याचा हेतू वापर आपल्याला करायचा आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी। इथं 1/2 लिहिलं, पाया काय आहे लेंथ DP आणि याची उंची आपण काय मानलेली आहे H। ओके, प्लस आता आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा रेक्टँगल म्हणून ABQP हा रेक्टँगल आहे। व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल? आपण शिकलो L इंटू B, लांबी गुणिले रुंदी। मग याची लांबी कोणती आहे PQ, लेंथ PQ प्लस रुंदी कोणती आहे, रुंदी आपण काय इंटू H, लांबी गुणिले रुंदी, रुंदी एक हाईट आहे H लिहिलं आपण। आता एरिया ऑफ ट्रायंगल BQC तोच फॉर्म्युला 1/2 इनटू बेस, याचा बेस काय आहे लेंथ QC आणि याची हाईट काय घेतली आपण H घेतली। आता या ठिकाणी बघा, ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म आहे। या तिघही टर्म मधून काय कॉमन निघेल, H कॉमन निघेल। 1/2 पण कॉमन निघेल इनटू H, 1/2 आणि H कॉमन घेतला, इथं उरेल लेंथ DP। याच्यामध्ये या टर्म मध्ये काय मिळेल, इथं 1/2 कॉमन घेतला म्हणजे 2 लिहायचं आहे, 2 लेंथ PQ प्लस हा जो दुसरा ट्रायंगल तिसरा ट्रायंगल आहे, इथून 1/2 कॉमन घेतला, H पण कॉमन घेतली, काय होतं इथं प्लस लेंथ QC। आता इथं आपल्याला मांडणी करायची आहे 1/2 इनटू H इनटू ब्रॅकेट लेंथ DP। आता हा जो दिलेला आहे लेंथ 2 टाइम्स लेंथ PQ। आता 2 टाइम्स लेंथ PQ लक्षात घ्या, हा रेक्टँगल आहे आणि तुम्हाला माहिती आहे रेक्टँगलच्या अपोजिट साइड कशा असतात, कॉमन असतात। मग PQ मी एकदा लिहितो लेंथ PQ प्लस लेंथ PQ ऐवजी मी AB लिहितो, लेंथ AB प्लस लेंथ QC आता बघा या ठिकाणी 1/2 इनटू H इनटू ब्रॅकेट लेंथ DP प्लस लेंथ PQ आणि प्लस लेंथ QC, लेंथ DP प्लस PQ प्लस QC यांची सम काय असेल लेंथ DC असेल आणि म्हणून मी इथे लिहितो लेंथ DC। ओके, प्लस उरलं काय आपला आता लेंथ AB आणि इथं आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे विच इज इक्वल टू, बघा हे मी आता पुन्हा असं लिहितो 1/2 इनटू ब्रॅकेट लेंथ DC प्लस लेंथ AB इनटू H हा इकडे लिहिला। आता DC आणि AB काय आहेत, पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम, म्हणून आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मिळालेला आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम
is equal to 1/2 into length of sum of length of parallel side into sum is the बेरीज दिली, sum of length of parallel sides into काय आहे height into height. हा झाला तुमचा ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इंटू काय आहे हाईट. अशा प्रकारे आपण ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला मिळवला. तो कसा मिळवला ते आपण बघितलं. आणि आता तुमची इट इज युअर ड्युटी टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं तुमचं आता कर्तव्य आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही ट्रॅपेझियम दिला असेल, त्याचे माप दिली असतील, तर तुम्ही डायरेक्टली यूज दिस फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला काय आहे 1/2 into sum of length of opposite side AB plus DC into H त्याची हाईट. तर लक्षात. ओके, थँक्यू व्हेरी मच.